23 वर्ष आहे आणि आपल्या जगन्मातेचा भगवतीच्या ठिकाणी यथार्थ चिंतन करावं आणि या भगवतीच्या ठिकाणी यथार्थ चिंतन कथन आपण करावं आणि आपण या ठिकाणी महात्म्य सांगावं म्हणून या ठिकाणी अभंगाची निवड मी केली. नाहीतर बघा वक्त्याने अभंग जसा प्रसंग असेल तसा अभंग घेतला पाहिजे नाही का बरं. वक्त्याने जसा प्रसंग असेल तसा अभंग घेतला पाहिजे. वर्षसरात असेल तर कुठला विषयाचा दोरा अभंग घेतला पाहिजे आणि वर्षसरात जर अभंग घेतला उजळलेला भागी आता अवघी चिंता वाढली तो वक्ता नव्हे महाराज. वर्षसराला उजळलेला भागी आता वाढदिवसाला कुठला विषयाचा दोरा येणं जुळत नाही महाराज. जसा प्रसंग असेल ना तसं आपण कीर्तन केलं पाहिजे. माझ्या अभंगामध्ये माझ्या मनामध्ये धन्यते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आधी गरजा वैकुंठे अभंग मला घ्यायचा होता. ज्यावेळेस मला नानाने मंदिरामध्ये नेलं ते भगवती मातेचं मी दर्शन केलं. भगवती मातेचं दर्शन केल्याच्या नंतर मनामध्ये भाव निर्माण झाला आज फक्त देवीचं वर्णन करायचं. विठाला तुझा भावानी माता आपल्या या नगरामध्ये आहे महाराज, आपल्या कॉलनीमध्ये आपल्या गल्लीमध्ये आहे महाराज. नाकी सर्वजण भक्तिमती माता सर्व नवतुर मित्र मला सर्व नितांत कृपाचित्र त्या देवीच आहे भगवतीच आहे. या भगवतीचं देवीचे यथार्थ चिंतन भगवान बाबांचा अभंग मी शिविकात घेतलेला आहे. ऐका अनेक जातीमध्ये अनेक संत नाते होऊन गेले. ऐका तुम्ही अनेक जातीमध्ये अनेक संत महात्मे होऊन गेले. सांगायचा पुरावा म्हटलं तर आमची मारियाची दात आमची मारियाची जात लाव बागाईत आम्ही बारीक बारीक करू वाचमंत बारीक सेना पैसला निबंत विठ्ठल नाम उच्चारित देव तुझा मी सोनार तुझ्या नामांचा व्यवहार देव तुझा मी सोनार. सगळ्या जातीमध्ये संत माते जन्माला आले महाराज. ऐका सगळ्या जातीमध्ये संत माते जन्माला आले पण ब्राह्मण कुळामध्ये एक महात्मा जन्माला आला. त्या महात्म्याचं नाव आहे शांती ब्रह्मनाथ महाराज. ब्राह्मण कुळामध्ये आणि ब्राह्मण कुळामध्ये शांती ब्रह्म शांतीचं प्रतीक म्हणजे नाथ बाबाकडे बघायचं आणि नाथ बाबा नंतर गोरक्षनाथ टेकडीचे नवनाथ बाबा यांच्याकडे आपण शांतीचं प्रतीक बघायचं. मार्ग संत महात्मे जन्माला आले त्यापैकी ब्राह्मण कुळामध्ये शांती ब्रह्मनाथ बाबा जन्माला आले. कुठं पैठणमध्ये. किती शांती महाराज. एवढी शांती नुसती मनाची शांती नाही बघा. नाव असतं शांताबाई आणि भांडायला दोन नाही. नाव शांताबाई नाव गंगाधर आंघोळ नाही महिन्यावर काय करायचं. नाव सुलोचना पार्टी मुंबई पुन्हा काय उपयोग. सुलोचना म्हणजे सुंदर डोळे आहेत का जिथे डोळे सुंदर आहेत त्याला सुलोचना म्हणायचं. नाव सुलोचना पार्टी मुंबई पुन्हा काय उपयोग आहे मला. जसं नाव असेल का तसं बघा वैभव काय वैभव माझ्या माणसाचं गोड आवाज सुंदर आवाज आहे. अशा शिक्षेमध्ये शब्द लावून म्हणजे वैभवच महाराज सोपे वैभव महाराज सदाशिव महाराज रामेश्वर महाराज गणेश महाराज आमचे सतीन महाराज नावासारखे बघा जीवन आहे मला त्यांचं. जसं नाव असेल तर तसं जीवनामध्ये आपण वैद्य पाहिजे. भागवत ऐकली आपण भागवत बाबाच्या मुखातून. भागवत म्हणजे भक्त आहे महाराज. त्या भक्ताचं नाव आहे नारायण. नारायण हिरण्यकश्यपूचा मुलगा होता. कोण नारायण. आणि हिरण्यकश्यपूचं प्रीत होतं नाव घेऊन देवाची. ते प्रीत हिरण्यकश्यपूचे नाव होतं नारायण. परिणाम होळी पाषाणाला पाना होळी पाषाणाला पाना पाषाणाला पाना नाम तुझे नाम तुझे नाम तुझे नारायणा. नाना पिटी गुणाचं बरोबर असतात. नानाची पिटी तयार आहे. राजूरीला पिटी दिली बाजू कीर्तनामध्ये गोड समाधान होतं. नानाकडे करा तरी किती काय महाराज सर्व नितांत प्रेम करतात. पिटी सोड वाजवत आहे. फोडी पाषाणाला पाना नाम तुझे रे नारायणा. कसं नाव असेल का तसं आपण जीवनामध्ये वागलं पाहिजे महाराज. नाव नारायण पण भजनाच्या माध्यमातून नामचिंतनाच्या माध्यमातून पाषाणालाही पाना फुटावा अशी एवढी नामामध्ये ताकद असावी.